विटासह सातारा आणि पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हे दाखल असलेल्या अभिषेक मल्लाप्पा हावळेकर या मोटारसायकल चोरट्यास अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून सुमारे 3.25 लाख रुपये किमतीच्या 9 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। विवेकानंद नगर परिसरातून इमारतीच्या पार्किंगमधून होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल चोरून नेल्याची फिर्याद चंद्रकांत नरसय्या गजेली यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानुसार विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या। विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकामधील कर्मचारी हेमंत गुलाबराव तांबेवाक यांना माहिती मिळाली। त्यानुसार सातारा येथील संशयित अभिषेक हावळेकर यांनी गुन्हा केला असून तो ग्रामीण रुग्णालय विटा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी त्या ठिकाणी सापळा लावला होता। संशयित आरोपी ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याबाबतची कबुली दिली। संशयित अभिषेक हावळेकर याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून शाईन, 2 रॉयल इनफील्ड बुलेट, 1 होंडा ड्रीम युगा, 1 बजाज पल्सर, 1 हीरो HF, 1 हीरो ॲक्टिवा मोपेड, 2 यामाहा RX 100 अशा एकूण सुमारे 3.25 लाख रुपये किमतीच्या 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। संशयित हावळेकर याच्यावर विट्यासह हिंजवडी, ठाणे, पिंपरी चिंचवड, चतुर्शृंगी, शाहूपुरी पोलीस ठाणे, सातारा तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं।